नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज झालेल्या NMMS या परीक्षेच्या सॅटचा जो पेपर होता, शालेय क्षमता चाचणी, याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत। पहा तुम्हाला 35 पैकी विज्ञानमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत। तर चला मग पाहू आजचा जो प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये पहिला प्रश्न, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती? 2 व्होल्टचा एक असेल विद्युत घट, तर 5 चे किती होतात? 10 व्होल्ट याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचा संयोग होतो? तर हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियम तयार होतो पुढे। तर हे 2 नंबरचं उत्तर आहे। मी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे, नंतर आपण त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। या सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन्स तुम्हाला नंतर भेटतील, सध्या फक्त आन्सर्स चेक करून घ्या। 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 14 हा जो प्रश्न आहे 14वा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 16 या प्रश्नाचं उत्तर ए म्हणजे मिथिल रेडचा जो आहे ते उत्तर आहे, आणि ते खाली ऑप्शनमध्ये दिलेलं आहे। 1 नंबरचं उत्तर येतं त्याचं। त्यानंतर 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 23चं आहे पर्याय क्रमांक 1। 24चं आहे पर्याय क्रमांक 2। 25चं आहे पर्याय क्रमांक 1। 26 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 29चं पर्याय क्रमांक 1 आणि त्यानंतर 30 हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 31 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 32 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि त्यानंतर 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 35चं आहे पर्याय क्रमांक 4। तर तुम्ही चेक करा तुम्हाला 35 पैकी किती मार्क्स पडलेले आहेत। ही एक संभाव्य उत्तरपत्रिका आहे। यानंतर याबद्दल एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।